पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघूया। पूर्व विदर्भामध्ये यंदा मान्सूननं उशिरा हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातल्या पेरण्यांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय। 16 जुलैपर्यंत नियोजित क्षेत्रापैकी केवळ 58.55% क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली असून यंदा पेरणी क्षेत्र घटण्याची भीती व्यक्त होतीये। पावसाअभावी सर्वाधिक फटका हा धान पिकाला बसलाय। आतापर्यंत केवळ 21% क्षेत्रावरच भात रोवणी झालेली आहे। पूर्व विदर्भात यंदा मान्सूनची उशिरा हजेरी, खरीप हंगामातील पेरण्यांवर मोठा परिणाम, धान पिकाला पावसाअभावी सर्वाधिक फटका। पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन, धान, तूर, मका, बाजरी, ज्वारी, तीळ आणि ऊस ही प्रमुख खरीप पिकं घेतली जातात। साधारणपणे 15 जुलैपर्यंत बहुतांश पेरण्या पूर्ण होतात। मात्र यंदा पाऊस लांबल्यानं पेरणीचा वेग मंदावलाय। कोवळं पीक जगवण्याचा सध्या सगळ्या शेतकऱ्यांचा मानस असून हा सर्व प्रयत्न आता आपल्या स्तरावर चालू आहे शेतकऱ्यांचा। आता जर 2 ते 3 दिवसात पाऊस नाही आला तर काय स्थिती राहील? 2 ते 3 दिवस पाऊस नाही जर आला तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर निश्चित ओढेल आणि शेतकरी यामुळे खूप चिंतेत आहे। आता हो, सिंचनाची सुविधा आहे, तिथे काहीतरी प्रयत्न करून कोवळे पिकं जगवू शकतो, परंतु ज्यांच्याकडे ही व्यवस्था नाही ते तर काही यासाठी काही करू शकणार नाही, कारण सगळे निसर्गावर अवलंबून आहे। पूर्व विदर्भातील जिल्हानिहाय पाहिल्यास वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 89.3% पेरणी झाली आहे, तर नागपूरमध्ये 67.64%, चंद्रपूरमध्ये 67.19% आणि गडचिरोलीत 62.20% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। धान उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात केवळ 15.30%, तर गोंदिया जिल्ह्यात 13.81% क्षेत्रावरच भात रोवणी पूर्ण झाली आहे। शेतीची परिस्थिती बिकट आहे। आता पाणी नाही आहे ना, त्याच्यामुळं पाणी येऊन राहिला पण असाच येऊन राहिला, म्हणजे जोरदार पाणी येऊन नाही राहिला। तारण धरासाठी म्हणजे आता थोडंसं टिकून राहण्यासाठी सोयाबीन पराठील ठीक आहे, पण धानाला भरपूर पाणी पाहिजे। 15 दिवसापासून पाऊस हो, 15 दिवसाहून आता 15-18 दिवसाहून पाणी येत नाही आहे। आता वापापुरता पाऊस आला, याच्या समोर जर पाऊस नसला तर पिकं काही होणार नाही। आणि आमचे जे पीक कर्ज आहे ते तर अजून काही आम्ही हे केले नाही, आणि सरकारनं सांगितलं होतं पीक कर्ज आम्ही 2 लाखापर्यंत माफ करतो, अजून त्यांचे काही आले नाही, त्याच्यामुळं काही पिकं होणार नाही, तर काही पैसे भरणार नाही आम्ही। हा पाऊस आता सध्या कापसासाठी वापापुरता आहे आणि सोयाबीन सुद्धा जमते, पण याच्या समोर जर पाऊस नसला तर काही जमणार नाही आणि पिकं काही होणार नाही। दरम्यान गेल्या 3-4 दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून भात रोवणीला आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राज्य सरकारनं देखील परिस्थितीवर लक्ष ठेवलं असून अल निनोच्या संभाव्य परिणामांवर सातत्यानं निरीक्षण केलं जात असल्याचं सांगितलं जातंय। आवश्यकतेनुसार पाण्याचं नियोजन आणि उपाययोजना करण्यात येतील असं सरकारचं म्हणणं आहे। काही ठिकाणी पाणी आहे पण 6 तास वीज आहे। शेवटी धानाचे पर्याय जिवंत ठेवावे लागतील। काही ठिकाणी विजेचं नियोजन करावं लागेल, काही ठिकाणी जलसंधारणच्या माध्यमातून जे छोटे छोटे वॉटर बॉडी आहे त्याचं नियोजन करावं लागेल। दुष्काळ येऊनही काळजी आम्हाला घ्यावी लागेल, त्याचं नियोजन आम्ही डीपीसीमध्ये करतोय। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आभार मानतो की नागपूर जिल्ह्याला 1400 कोटी रुपयाची डीपीसी यावर्षी दिली, आणि या डीपीसीच्या माध्यमातून आम्ही आज विचार करणार आहोत की दुष्काळग्रस्त भागामध्ये जर उद्या दुबार पेरणी करावी लागली त्यांना बियाणं देता येईल का। मागच्या 3-4 दिवसात सुदैवाने चांगला पाऊस आला, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे, परंतु एल निनोच्या प्रभावी संकटामुळे जे काही प्रभाव एल निनोचा त्यातून जे काही परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। कुठली परिस्थिती झाली तरी त्या परिस्थितीचा सामना कसा करावा या दृष्टीने लक्ष ठेवून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येतं। पावसानं मारलेली दडी ही शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढवत आहे। वेळेवर आणि पुरेसा पाऊस न झाल्यास उगवलेली पिकं वाया जाऊन दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं, अशी भीती शेतकरी व्यक्त करतायत। त्यामुळे पुढील काही दिवसातील पावसावरच पूर्व विदर्भातील खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून असल्यानं शेतकऱ्याची नजर मेघराजाकडे टक लागली आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।